नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 27. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहणार आहोत बघा, गेसिंग द मिनिंग ऑफ अननोन वर्ड यूजिंग मोबाईल. आता कोविड-19ची जी सिच्युएशन आहे, पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, त्यामध्ये जवळपास सगळ्यांनाच ऑनलाईन स्टडी करायची एक जे आहे आपण म्हणू शकतो की हॅबिट झालेली आहे. आणि म्हणूनच इथे म्हटलं आहे की युझिंग मोबाईल जे आहे त्याचा वापर करून, म्हणजे ऑनलाईन जे आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून आपण काय करायचं, अननोन वर्ड्सचे जे आपल्याला अर्थ आहे ते जाणून घ्यायचे आहे आणि हे आपण आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर बघा लर्निंग आउटकम्स काय आहे. तर लर्निंग आउटकम्समध्ये दिलेलं आहे की मिनिंग ऑफ डिफिकल्ट अँड अननोन वर्ड जे आहे, आपल्याला जे डिफिकल्ट किंवा आपल्याला माहीत नसणारे शब्द आहेत त्याचे अर्थ जाणून घ्यायचे आहे. आणि कशाच्या सहाय्याने, तर विथ बाय युझिंग इलेक्ट्रॉनिक टेक्निक इन एज्युकेशन. म्हणजे इलेक्ट्रॉनिक टेक्निक जे आहे, मोबाईल आहे किंवा वेगवेगळे आपण म्हणू शकतो गॅजेट आहे, त्याच्या आधारे जर आपण त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, या शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. हे आहे आपलं लर्निंग आउटकम. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर आणि इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. ते पण आपण थोडक्यात पाहू. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर इथे दिलेलं आहे की स्टुडंटला सांगायचं आहे की हाऊ टू फाइंड डिफिकल्ट अँड अननोन वर्ड, म्हणजे कठीण आणि अपरिचित शब्द जे आहे ते त्याचे अर्थ कसे शोधायचे. टेक ॲम्पल प्रॅक्टिस ऑफ वर्ड. आता हे कशाने होईल, तर जास्तीत जास्त शब्दांची आपण जर प्रॅक्टिस केली तर ते सहज शक्य होईल. हँडल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली. आता मोबाईल हा जो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे तो आपल्याला केअरफुली आपण हँडल करायला हवं. यूज चिल्ड्रन सेफगार्ड फ्रॉम द साईट्स टू सिक्युअर फ्रॉम द कुकीज. ठीक आहे, तर आपण जेव्हा ऑनलाईन नेट जेव्हा यूज करतो किंवा ऑनलाईन कधी सर्च करतो, तर जे आहे ते सर्च करताना आपल्याला काय करायचं आहे, काळजीपूर्वक सर्च करायचं आहे. आता या होत्या इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. आता आपण बघूया इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. आता स्टुडंटसाठी ते बऱ्याच इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, ते आपण बघू वन बाय वन. यूज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस केअरफुली, म्हणजे मोबाईल आपल्याला अतिशय काळजीपूर्वक वापरायचा आहे. फाइंड द मिनिंग ऑफ मिनिंग फ्रॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, म्हणजे मोबाईलचा वापर करून आपल्याला हे जे शब्द आहे, कठीण शब्द आहे, अपरिचित शब्द आहे, त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. ॲप फॉर डिजिटल युजफुल ॲप फॉर डिजिटल डिक्शनरी. वेगवेगळे बरेचसे असे ॲप तुम्ही जर बघितलं असेल तर एज्युकेशनल ॲप आपल्याला खूप सारे आहे जे खरंच खूप छान तुम्हाला माहिती देऊ शकतं, तर त्यांचा वापर कसा करायचा ते शिकायचं. डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप इन देअर डिव्हाइस, म्हणजे तुमच्या डिव्हाइसमध्ये गुगल ट्रान्सलेट ॲप. तर हे ॲप जे आहे ते मी या ॲक्टिव्हिटीसाठीच तुमच्यासाठी डाउनलोड केलं आहे आणि मी थोडं यूज पण केलं, तर मला खरंच ते बेनिफिशियल वाटलं. ते कसं डाउनलोड करायचं किंवा त्याचा वापर कसा करायचा ते सुद्धा आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये बघूया. नेक्स्ट बघा काय दिलं आहे, नेक्स्ट गाईडलाईन तुम्हाला दिलेलं आहे. गाईडलाईन नंबर 5, टाईप करेक्ट स्पेलिंग. आता जर आपण एखादी शब्द शोधत आहे तर त्याचं करेक्ट स्पेलिंग आपण टाईप करणं गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला त्याचा जे आहे आउटपुट जे आहे ते योग्य मिळेल. इनपुट योग्य असलं तर आउटपुट योग्य, म्हणजे आपल्याला करेक्ट स्पेलिंग जर आपण दिलं तर आपल्याला त्याचा योग्य अर्थ कळेल. लर्न व्हॉइस टायपिंग अल्सो. आता बरेचदा बघा की आपल्याला स्पेलिंग माहीत नसतं किंवा टाईप नीट करता येत नाही, तर अशा वेळेस आपल्याला व्हॉइस जे आहे व्हॉइस टायपिंगचा ऑप्शन प्रत्येक डिव्हाइसमध्ये दिलेला असतो, तर तो तुम्हाला शिकायचा आहे. लर्न गुगल कीबोर्ड टू टाईप फास्ट. ठीक आहे, गुगल कीबोर्ड आहे तुम्हाला पटापट टाईप करता यावेत, त्यासाठी तुम्हाला ते देखील शिकून घ्यायचं आहे. लास्ट तुम्हाला दिलं आहे स्क्रीन टच रायटिंग बाय फिंगर इन गुगल ट्रान्सलेट टू फाइंड वर्ड इन लेस टाईम. आता फिंगर टायपिंग जी आहे ती तुम्हाला सहज जवळपास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ती येत असेल, तर या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या जेणेकरून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर करून काय करू शकू, आपले जे डिफिकल्ट वर्ड आहे त्याचे अर्थ आपण शोधू शकू. ठीक आहे, आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. लर्निंग ॲक्टिव्हिटी. देर आर मेनी डिफिकल्ट वर्ड फॉर स्टुडंट. विद्यार्थ्यांसाठी बरेचसे असे कठीण शब्द असतात. ड्यू टू दीज वर्ड स्टुडंट्स आर अनेबल टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑर द पॅसेज. आणि बरेचदा काय होतं, तुम्ही पण हे अनुभवलं असेल की तुम्ही एखादे पॅरेग्राफ वाचता आणि त्या पॅरेग्राफमध्ये 2-4 असे अवजड किंवा खूप मोठे मोठे दिसणारे आणि तुम्हाला अर्थ माहीत नसणारे शब्द जर आले तर आपल्याला तो एकंदरीत पॅरेग्राफच कठीण वाटायला लागतो. ठीक आहे, स्टुडंट कॅन यूज ऑनलाईन डिक्शनरी फॉर दॅट पर्पज. आणि अशा वेळेस तुम्हाला ही अडचण येऊ नये म्हणून त्या सगळ्या शब्दांचे जर अर्थ माहिती असले तर हळूहळू काय होते, त्या विषयाची आपल्याला गोडी लागते. ठीक आहे, त्या विषयामध्ये इंटरेस्ट जो आहे तो क्रिएट होतो आणि त्यासाठी शब्दांचे
जी आहे ती माहिती असणे गरजेचं आहे, शब्दांचे अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन डिक्शनरीचा वापर करायचा आहे. स्टुडंट कॅन डाउनलोड ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲप. आता ऑक्सफर्ड डिक्शनरी ॲप हे सुद्धा एक युजफुल ॲप आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. और एनी डिक्शनरी ॲप इन देअर मोबाईल डिव्हाइस. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे मग यासाठी एखादं मोबाईल जे आहे डिव्हाइस ॲप डिक्शनरीशी रिलेटेड तुम्हाला जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे. स्टुडंट ऑल्सो डाउनलोड गुगल ट्रान्सलेट ॲप. हे ॲप जे आहे ते आपण आता बघूया. हे खरंच एक चांगलं ॲप आहे तुम्हाला शब्दांचा अर्थ किंवा शब्दांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी. इन ऑन देअर मोबाईल अँड युझिंग ॲप स्टुडंट कॅन फाइंड द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड. आणि हे या ॲपचा उपयोग करून, या ॲप्लिकेशनचा उपयोग करून तुम्हाला जो आहे शब्दांचा करेक्ट मिनिंग जे आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पाहिलं की इथे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही कशा प्रकारे किंवा का जे आहे वेगवेगळे ॲप डाउनलोड करायला पाहिजे किंवा त्याचा वापर करायला पाहिजे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण पार्ट बघूया, सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमोमध्ये जे दिलं आहे ते आपण समजून घेऊया. टीचर गिव्स अ डेमो टू फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड. टीचर रीड, एक्स्ट्रॅक्ट, अंडरलाईन द न्यू अँड द अननोन वर्ड. तर आता या एक जनरल इन्स्ट्रक्शन आहे. आपण डायरेक्ट जे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे ते पाहू, म्हणजे तुम्हाला सहजपणे समजून येईल. ठीक आहे, तर आता हे जे शब्द आहे ते शब्दाचे अर्थ किंवा त्याबद्दल माहिती आपण कशी जाणून घ्यायची किंवा काय काय माहिती जाणून घेणे गरजेचं आहे ते आपण बघू. आता इथे एक उदाहरण दिलं आहे बघा, WORK वर्क. ठीक आहे, हा एक शब्द आहे. आता प्रत्येक शब्द हा ॲज अ नाऊन अँड ॲज अ वर्ब किंवा ॲज अ ॲडजेक्टिव्ह वेगवेगळ्या आपण म्हणू शकतो की अर्थाने वापरला जातो. ठीक आहे, आता वर्क हा जो शब्द आहे ॲज अ नाऊन, याचा अर्थ काय होतो ते बघूया. ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन मेंटल ऑर फिजिकल एफर्ट डन इन ऑर्डर टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट. ठीक आहे, तर वर्क म्हणजे काम, हे नाऊन, नाम या अर्थाने काय होते तर अशी एखादी ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन मेंटल ऑर फिजिकल म्हणजे ज्यामध्ये डोकं आणि शरीर, ठीक आहे, आपण ओव्हरऑल म्हणू शकतो की ओव्हरऑल आपलं जे आहे जे एफर्ट्स आहे ते काहीतरी केले जातात. आता का केले जातात, टू अचीव अ पर्पज ऑर अ रिझल्ट. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी डोकं आणि शरीर म्हणजे आपण म्हणू शकतो की तण आणि बुद्धी आणि शरीर यांनी केलेलं फिजिकल वर्क अँड मेंटल वर्क कशासाठी तर काहीतरी आउटपुट मिळवण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो वर्क म्हणजेच काम, थोडक्यात काम. ठीक आहे, आता हा झाला ॲज अ नाऊन. ओके, आता नेक्स्ट बघा इथे काय दिलेलं आहे, याच शब्दाचा आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. आता वर्क या शब्दाचा सिनोनिम काय दिलं आहे बघा, लेबर, टॉईल, स्लॉग, ड्रग्जरी, देन एक्स्टर्शन. आता हे जे आहे हे सगळे काय आहे या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. वर्कला हे सगळे समानार्थी शब्द इथे दिले आहे. नेक्स्ट अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तर वर्क म्हणजे काम आणि त्याच्या विरुद्ध आहे लेजर किंवा रेस्ट, आराम. ठीक आहे, तर इथे आता तुम्ही बघितलं की वर्क या शब्दाचा जो आहे ॲज अ नाऊन काय अर्थ होतो ते आपण बघितलं. ठीक आहे, ॲज अ नाऊन त्याचा अर्थ बघितला, सिनोनिम कोणते आहे ते बघितलं आणि अँटोनिम कोणते आहे ते बघितले. आता पुढे बघू की आणखी आपल्याला काय जाणून घ्यावं लागतं, ॲज अ वर्ब. ठीक आहे, आता वर्क या शब्दाचा ॲज अ वर्ब अर्थ काय होतो ते आपण बघूया. बघा मिनिंग, टू बी इंगेज इन फिजिकल ऑर मेंटल ॲक्टिव्हिटी इन ऑर्डर टू पर्पज ऑर अ रिझल्ट. ठीक आहे, आता टू बी इंगेज म्हणजे करत असणे, काहीतरी ॲक्टिव्हिटी करणे. कोणती ॲक्टिव्हिटी किंवा का करायची तर कशाचं तरी ॲज अ रिझल्ट. ठीक आहे, म्हणजे आउटपुट म्हणून आपल्याला काहीतरी मिळण्यासाठी जी आपण एक फिजिकल आणि मेंटल ॲक्टिव्हिटी करतो त्याला आपण काय म्हणतो, वर्क म्हणतो. आता हे झालं वर्क ॲज अ वर्ब. ठीक आहे, वर्कचा अर्थ झाला ॲज अ वर्ब. आता ॲज अ नाऊन मिनिंग बघितलं, ॲज अ वर्ब मिनिंग बघितलं, सिनोनिम बघितले, अँटोनिमसुद्धा बघितले. तर एका शब्दाशी रिलेटेड एका शब्दाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला या सगळ्या घटकांवर फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, इन दिस वे वी गेट सच अ टाईप ऑफ मिनिंग इन ऑनलाईन डिक्शनरी ॲप इन अवर स्मार्टफोन. जर आपण ऑनलाईन डिक्शनरीचा जर वापर करतो म्हटलं तर आपल्याला एका शब्दाच्या बाबतीत एवढी सगळी माहिती जी आहे ती मिळू शकते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की एखाद्या शब्दाचा अर्थ जर आपल्याला माहिती जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या शब्दाबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो याला मिळू शकते. ठीक आहे, तर आता बघा इथे पुढे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहे. बघा, टीचर विल टेक प्रॅक्टिस ऑफ द फॉलोइंग वर्ड. ठीक आहे, तर आता आपल्याला इथे जवळपास एक 6 शब्द दिलेले आहे. तर या शब्दांचं आपल्याला काय करायचं आहे, योग्य रीतीने इलेक्ट्रॉनिक जे वेगवेगळे आपल्याला ॲप दिलेले आहे
त्याच्या आधारे आपल्याला याचे अर्थ जाणून घ्यायचे. आता अर्थ म्हणजे काय, स्विम म्हणजे पोहणे, फक्त इतकाच अर्थ नाही, किंवा फ्रेंड म्हणजे मित्र इतकाच अर्थ नाही, तर ॲज अ नाऊन त्याचा अर्थ काय होतो, ॲज अ वर्ब त्याचा अर्थ काय होतो, किंवा त्याचे अँटोनिम काय आहे, सिनोनिम काय आहे, ही सगळी माहिती जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर एकंदरीत इथे जो पहिला शब्द दिलेला आहे स्विम, ठीक आहे, याचा आपण अर्थ जाणून घेऊ. तुम्ही जर वर बघितलं असेल किंवा तुमचं थोडं लक्ष असेल तर मी ते तुम्हाला सांगितलं की गुगल ट्रान्सलेट ॲप जे आहे याचा वापर इथे आपल्याला करायला सांगितलेला आहे. आणि तुमच्यासाठी ते ॲप जे आहे ते मी डाउनलोडसुद्धा केलेलं आहे. आणि आता आपण जे आपल्याला ॲक्टिव्हिटी सांगितलं आहे, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, तर त्यातील जो पहिला शब्द आहे त्याचा आपण अर्थ गुगल ट्रान्सलेटच्या सहाय्याने जाणून घेऊया. ठीक आहे, तर आपला पहिला शब्द आहे SWIM, स्विम. आता गुगल ट्रान्सलेटर ॲपच्या सहाय्याने त्याचा अर्थ काय होतो ते आपण जाणून घेऊ. तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला गुगल ट्रान्सलेशन ॲप असं टाईप करायचं आणि इथे सर्च करायचं. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे ॲप आहे ते इथे दिसेल आणि ते ॲप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. ओके, आता हे जे ॲप आहे हे इथे तुम्हाला सध्या माझं मी डाउनलोड केलं त्यामुळे इथे ओपन हा ऑप्शन दिसत आहे. तुम्हाला इथे डाउनलोड असा ऑप्शन दिसेल, तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचं जे ॲप आहे ते डाउनलोड होईल आणि नंतर तिथे इथे ओपन असा ऑप्शन दिसेल. तर आपण आता हे ॲप ओपन करून बघूया की इनिशियल ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगते की हे ॲप जे आहे ते कसं वापरायचं. ठीक आहे, तर आता हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत आहे बघा. इथे जे आहे ते मी मराठी सिलेक्ट केलेलं आहे आणि इथे इंग्लिश. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला हा इथे तुम्ही जर इथे क्लिक केलं तर इथे वेगवेगळे जे भाषा आहे डिटेक्ट लँग्वेज म्हणून येईल, तिथे तुम्हाला इथे एक लँग्वेज जे आहे ते इंग्लिश सिलेक्ट करायची. ठीक आहे, इथे मी इंग्लिश घेतले आणि दुसऱ्या साईडला जे आहे जर तुम्ही इथे हे केलं तर इथे स्वीडिश इंग्लिश येते, तर इथे मला मराठीमध्ये पाहिजे म्हणून मी इथे मराठी सिलेक्ट केलं. ठीक आहे, तर आता इथे आपल्या दोन भाषा तुम्हाला दिसत आहे, एक भाषा म्हणजे इंग्रजी आणि दुसरी भाषा म्हणजे मराठी. आणि या दोन भाषेमधलं ट्रान्सलेशनचा काय करायचं आहे, मला वापर करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मी इंग्लिशमध्ये जर इथे शब्द टाईप केला तर त्याचा मला मराठीत अर्थ, किंवा मराठीत जर मी शब्द काही बोलले तर त्याचा मला इंग्लिशमध्ये अर्थ जो आहे तो इथे दिसून पडेल. आता आपण एखाद्या वर्डचा, जसं आपण सुरुवातीला बघितलं की आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये दिला आहे शब्द स्विम. ठीक आहे, तर आपण स्विम हा शब्द इथे टाईप करूया, SWIM. ओके, आता हा शब्द इथे टाईप केला आहे. आता तुम्हाला इथे लक्षात दिसू शकते बघा स्क्रीनवर की हा शब्द इथे मी टाईप केला आहे स्विम आणि इथे याचा मराठीमध्ये अर्थ आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा इथे स्विम या शब्दाचा मराठीत अर्थ जो आहे तो होतो आहे पोहणे. आता इथे पोहणे हे मराठीसुद्धा लिहिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता पोहणे हे मराठीसुद्धा लिहिलेलं आहे आणि इथे इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे अत्यंत सोपं आहे आणि याच्यामध्ये फीचर्स जे आहेत ते बरेचसे छान दिलेले आहे. आता या शब्दाला प्रोनाउन्स कसं करतात ते सुद्धा आपल्याला इथे दिसते, म्हणजे लक्षात येईल. बघा आता मी इथे जे तुम्हाला चिन्ह दिसत आहे, ठीक आहे, स्पीकरला एक चिन्ह दिसत आहे, तिथे जर तुम्ही टच केलं तर या शब्दाला प्रोनाउन्स कसं केलं जाते ते सुद्धा आपल्याला लक्षात येते. मी तुम्हाला करून दाखवते. swim, तुमच्या लक्षात आलं असेल की हा शब्दाचा उच्चार कसा करायचा ते सुद्धा इथे सांगितलेलं आहे. स्विमचा मराठीत अर्थ होतो पोहणे. आता इथे जे आहे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे जे आहे अल्टरनेटिव्ह ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला घटक दिले आहेत, ते आपण आता सुरुवातीला पहिले इथे बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले इथे अर्थ जाणून घेऊयाचा. propel the body through water by using the limbs or in the case of fish or other aquatic animal. म्हणजे फिश सारखे जे ॲनिमल आहे किंवा अदर ॲक्वॅटिक ॲनिमल आहे ते काय करतात तर स्वतःचं शरीर पाण्यावर तरंगतात, तर त्या कृतीला काय म्हटलं जाते, पोहणं म्हटलं जाते. ठीक आहे, ही आहे त्याचे इंग्लिशमध्ये डेफिनेशन दिले आहे. आता मराठीत सुद्धा डेफिनेशन दिले आहे बघा. पंख, शेपटी किंवा इतर शारीरिक हालचाली वापरून हातपाय पाण्याद्वारे शरीराला चालना द्या म्हणजेच काय, स्विम. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे डेफिनेशन जे आहे त्या दोन्ही आपल्याला डेफिनेशन इथे पाहायला मिळतात. तर तुम्हाला हे खरंच अतिशय उपयुक्त असं ॲप आहे. आता आपण काय करूया, थोडक्यात त्याचं जे वर्ब ॲज अ वर्ब याचा अर्थ काय होतो, ॲज अ नाऊन किंवा सिनोनिम वगैरे जे इतर माहिती आहे ती सुद्धा बघूया. स्विम या शब्दाचा आपण इथे मराठीत जो आहे तो अर्थ पाहिलेला आहे. इंग्लिशमध्ये त्याची डेफिनेशनसुद्धा आपण पाहिले. आता ॲज अ वर्ब किंवा ॲज अ नाऊन त्याचा अर्थ काय ते आपण सगळं जाणून घेऊया. ठीक आहे, आता इथे अल्टरनेटिव्ह ट्रान्सलेशनमध्ये इथे दिलं आहे स्विमचा अर्थ पोहणे, स्विमिंग, स्विम,
नेटेशन, टू एक्सेल, टू फ्लोट, टू स्विम, हे काय याचे सगळे सिमिलर अल्टरनेटिव्ह मिनिंगचे शब्द आहे. त्याच्यानंतर स्विम म्हणजे तरंगणे किंवा पोहत ओलांडणे होते. त्याला दुसरा परत आपल्याला काही शब्द द्यायचं, फ्लोट, फ्लोटेज, फ्लोटेशन, स्विम, टू फ्लोट. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे आपल्याला जे आहे डेफिनेशन ॲज अ वर्क काय होतं त्याचं दिलं आहे. प्रोपेल द बॉडी थ्रू द वॉटर बाय युझिंग द लिम्स ऑर बाय युझिंग फिन्स, टेल ऑर अदर बॉडीली मुवमेंट. आणि त्याचा उपयोग कसा होतो बघा, ते वाक्यामध्ये ते पण दिलं आहे. ते स्वॅम अशोर. ठीक आहे. आता सिनोनिम्स याचे काय काय आहे ते बघा. बाथ, गो स्विमिंग, टेक अ डीप, स्प्लॅश अराउंड, फ्लोट, ट्रेड वॉटर, ड्यू, प्लंग. आता बरेचसे याचे सिनोनिमसुद्धा आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण बघू की ॲज अ नाऊन याचा अर्थ कसा घेता येतो, तर ॲन ॲक्ट ऑफ पिरियड ऑफ स्विमिंग, म्हणजे आपण जे आहे पोहण्याची एखादी जी कृती आहे त्याला ॲज अ नाऊन त्या अर्थाने याचा वापर केला जातो. वी वेंट फॉर अ स्विम इन द रिव्हर, म्हणजे आम्ही पोहण्यासाठी काय गेलो, नदीमध्ये गेलो. अ पूल इन द रिव्हर दॅट इज अ पर्टिक्युलरली गुड स्पॉट फॉर फिशिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे संपूर्ण माहिती जी ॲज अ वर्ब त्याचा अर्थ काय होतो, ॲज अ नाऊन त्याचा अर्थ काय होतो, ॲज अ वर्ब त्याचा अर्थ काय होतो, किंवा त्याचा आपण वाक्यामध्ये उपयोग कशा प्रकारे केला जातो हे तुम्हाला सांगितलं. आता आपण पुढील जो शब्द आपल्याला दिलेला आहे सेकंड, तो आपण बघूया. दुसरा शब्द आपल्याला इथे दिलेला आहे बघा, फ्रेंड. ठीक आहे. आता फ्रेंडचा अर्थ होतो इथे दिलेला आहे बघा, मित्र. हा जवळपास एक खूप कॉमन असा शब्द आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. ॲज अ नाऊन याची डेफिनेशन इथे आपल्याला दिलेली आहे. अ पर्सन whom one knows and with whom one has bond of mutual affection, typically exclusive of the लॉ ऑफ फॅमिली रिलेशन. ठीक आहे. तर एखादी अशी व्यक्ती ज्याच्यासोबत आपलं म्युच्युअल अफेक्शन आहे तर त्याला आपण म्हणू शकतो फ्रेंड. आता इथे सिनोनिममध्ये बरेचसे शब्द दिलेले आहे. कम्पियर, पाल, बॉसम, पाल. तर यापैकी तुम्ही 4-5 शब्द जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे. आता इथे ॲज अ वर्ब जो आहे तो आपण अर्थ पाहूया. ॲड समवन टू द लिस्ट ऑफ कॉन्टॅक्ट असोसिएट विथ द सोशल नेटवर्किंग वेबसाईट. ठीक आहे. फ्रेंड म्हणून जे आहे ते ॲड करणे, तर एखाद्या व्यक्तीला आपल्या असोसिएट म्हणून ॲड करणे हा त्याचा वर्ब या अर्थाने वर्ब म्हणून अर्थ होतो. आय एम फ्रेंडेड बाय 29 पीपल हू हॅव नॉट फ्रेंडेड बॅक. ठीक आहे. तर किंवा बी फ्रेंड समवन, तर या अर्थाने सुद्धा वर्ब म्हणून याचा आपण उपयोग करू शकतो. तुम्ही ही माहिती काय करायची आहे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आता आपण पुढील शब्द पाहूया. आपला पुढील शब्द आहे COOL, कूल. ठीक आहे. याचा अर्थ होतो कूल म्हणजे काय, मस्त. ओके. कूलचा अर्थ आपला थंड असा सुद्धा होऊ शकतो आणि दुसऱ्या अर्थाने कूल म्हणजे मस्त. आपण म्हणतो ना ही इज अ कूल मॅन. ओके. तर आता ते बघूया आपण अर्थ. एक अर्थ दिला आहे थंड, कोल्ड, कूल किंवा फ्रिजिड. किंवा आपण शांतसुद्धा त्याला म्हणू शकतो, क्वाईट, काम, कूल, कबी, ट्रँक्विल ऑर डिम्युअर. त्याला आपण गारसुद्धा म्हणू शकतो, कूल. किंवा स्थिर चित्र आपण म्हणू शकतो की कंपोज किंवा टेल. तर अशा प्रकारे आपल्याला या शब्दाचे वेगवेगळे अर्थ इथे दिलेले आहे. नेक्स्ट बघा, याची डेफिनेशन ॲज अ ॲडजेक्टिव्ह हा शब्द वापरला जातो. याची डेफिनेशन काय आहे, ऑफ ऑर ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर, म्हणजे कमी तापमान या अर्थाने याचा जो आहे ॲडजेक्टिव्हच्या अर्थाने याचा उपयोग केला जातो. इट्स बी अ कूल आफ्टरनून, म्हणजे ही काय आहे, एखादी थंड दुपार आहे, म्हणजे तिथे काय जास्त टेम्परेचर नाही. आता याचे सिनोनिम आपल्याला दिले आहे बघा, चिली, कोल्ड, फ्रेश, चिप्स. तर अशा प्रकारचे इथे तुम्हाला बरेचसे जे आहे याचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहे. अनहीटेड, ड्राफ्टी, निपी, पार्की, हिल, चिल. तर यापैकी तुम्ही कुठलेही 1 किंवा 2 किंवा 4 तुम्ही मिनिंग इथे लिहू शकता. ठीक आहे. आता परत याचे सिनोनिम बरेचसे इथे दिलेले आहे. आपण ॲज अ ॲडजेक्टिव्ह याचा अर्थ पाहिला आहे. आता आपण याचा ॲज अ नाऊन हा अर्थ पाहूया. ॲज अ नाऊन अ व्हेरी लो टेम्परेचर, म्हणजे कमी तापमान या अर्थाने याचा ॲज अ नाऊन अर्थ होतो. द कूल ऑफ द नाईट एअर. ठीक आहे. आता ॲज अ नाऊन याचे सिनोनिम इथे दिले आहे. चिल, चिलीनेस, कोल्डनेस, कूलनेस, फ्रेशनेस, क्रिस्पनेस. तर क्रिस्पनेस हे त्याचे काय आहे, ॲज अ नाऊन वेगळे अर्थ आपल्याला दिले आहे. आता याचा आपण ॲज अ वर्बसुद्धा अर्थ बघूया. ॲज अ वर्ब, बिकम ऑर कॉज टू बिकम लेस हॉट, म्हणजे कमी तापमान बनण्यासाठीचं एखादी कारण म्हणजे कूल. आपण म्हणतो ना की
लेट द आईस्क्रीम बी कूल, म्हणजे आईस्क्रीमला अजून थंड होऊ द्या. तर अशा अर्थाने सुद्धा याचा जो आहे वापर होऊ शकतो. आपला पुढला शब्द आहे डेंटिस्ट. ठीक आहे, तर डेंटिस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो तर दंतचिकित्सक. इथे आपल्याला बघा मराठीत अर्थ दिलेला आहे दंत चिकित्सक. तुम्ही जवळपास सगळेच जण जे आहेत, जर तुमच्या दाताला काही दुखापत झाली तर आपण डेंटिस्टकडे जात असतो. आता या शब्दाचा उच्चार जो आहे तो कसा होतो ते बघूया. डेंटिस्ट. ठीक आहे, तर आता तुम्ही बघितलं की या शब्दाला आपण कशा प्रकारे उच्चारू शकता. तर याचे आपण अर्थ जाणून घेऊया की अल्टरनेटिव्ह जे ट्रान्सलेशन आहे डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य. आता याची डेफिनेशन ॲज अ नाऊन काय आहे, फक्त ॲज अ नाऊन हा शब्द दिलेला आहे, ॲज अ वर्ब हा शब्द वापरला जात नाही, तर ती आपण बघूया. ॲज अ नाऊन, अ पर्सन क्वालिफाईड टू ट्रीट द डिसीजेस अँड कंडिशन दॅट अफेक्ट द टीथ. म्हणजे काही ज्या कंडिशन आहे किंवा काही डिसीजेस आहेत जे आपल्या दाताला अफेक्ट करतात, अँड गम स्पेशली द रिपेअर अँड द एक्स्ट्रॅक्शन ऑफ द टीथ अँड द इन्सर्शन ऑफ द आर्टिफिशियल वन. म्हणजे जे आहे एखादी दात काढून आर्टिफिशियल दात बसवणे किंवा दातासंबंधी ज्या समस्या आहे तर त्यासंबंधी ट्रीटमेंट देणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो डेंटिस्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला डेंटिस्टची इथे माहिती दिली आहे. हिज माउथ इज स्टील सोअर फ्रॉम हिज विजिट टू द डेंटिस्ट. आता तो दाताच्या दवाखान्यातून आलेला आहे डेंटिस्टला विजिट, आणि त्याचं माउथ जे आहे ते अजूनही सोर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे डेंटिस्टबद्दल या शब्दाबद्दल आपण माहिती जाणून घेतली. आता आपण बघूया आपला पुढला शब्द. आपला पुढला शब्द आहे वेट, ज्याचा अर्थ होतो पशुवैद्य. हा अतिशय सोपा असा शब्द आहे आणि बरेचदा तुम्ही ऐकलासुद्धा असेल किंवा तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहीत पण असेल. तर याचा अर्थ होतो बघा पशुवैद्य, ज्याला आपण वेट फॅरियर किंवा वेटरनरी सुद्धा म्हणतो. वेटचा अर्थ होतो कसून परीक्षा घेणे किंवा दस्तऐवज योजनावरती इत्यादीचे कसून मूल्यमापन करणे. ठीक आहे, तर आता याची जी डेफिनेशन ती आपण बघू. ॲज अ वर्ब जे डेफिनेशन आहे, टू मेक द केअरफुल अँड क्रिटिकल एक्झामिनेशन ऑफ समथिंग. आता कशाचे तरी एखादी जी गोष्ट आहे त्याचे काळजीपूर्वक आणि क्रिटिकल एक्झामिनेशन करणे, त्याला आपण वेट म्हणतो. प्रपोजल फॉर वेटिंग लार्ज टेक ओव्हर बिट्स. ठीक आहे, आता याचे सिनॉनिम जे आहे ते स्क्रीन, ॲसेस, इव्हॅल्यूट, अप्रेस, इथे बरेचसे सिनॉनिम दिलेले आहे. तुम्ही यापैकी 3 ते 4 सिनॉनिम इथे तुम्हाला लिहायचे आहे. ठीक आहे, तर हा शब्द जो आहे ॲज अ वर्ब मोस्ट ऑफ द टाईम यूज केला जातो. तर इथे आपल्याला बरीचशी माहिती या शब्दाबद्दल मिळालेली आहे. आता आपण पुढला जो आणि शेवटचा जो शब्द आहे आयकॉन, तो बघूया. आता इथे ICON, आयकॉन. आयकॉन म्हणजे काय तर चिन्ह. तुम्ही बरेचदा हा शब्द मोबाईलमध्ये किंवा तुम्ही कॉम्प्युटर वगैरे यूज करता त्याच्यात हा ऐकला असेल. वेगवेगळे चिन्हासाठी आयकॉन ह्या शब्दाचा आपण तिथे उपयोग करतो. तर त्या आयकॉनचा अर्थ प्रतिमा हा सुद्धा होतो. इफेजी, एकॉन, देन फिगर, आयकॉन, आयडल, आयकॉन, हे तुम्हाला इथे सिमिलर शब्द दिलेला आहे. पवित्र चित्र किंवा मूर्ती यासाठी पण आयकॉन हा शब्द आपण वापरतो. किंवा चित्र ख्रिस्ताची मदर मेरीचा जो स्टॅच्यू आहे त्याच्यासाठी सुद्धा आयकॉन हा शब्द इथे वापरला जातो. आता ॲज अ नाऊन याचा अर्थ काय होतं ते आपण बघूया. अ पेंटिंग ऑफ जीसस क्राइस्ट ऑर अनादर होली फिगर टिपिकली इन अ ट्रॅडिशनल स्टाईल ऑन वूड, वेनरेटेड अँड यूज ॲज अन एड टू डिवोटेड द प्रेझेंटी. तर आता अशा प्रकारे जे गॉडेस आहे त्यांच्या लाकडाच्या प्रतिमेसाठी हा एक पर्टिक्युलर शब्द मोस्ट ऑफ द टाईम यूज केला जातो. याच्यासाठी सिनोनिम आपल्याला इमेज, आयडल, पोर्ट्रेट असे वेगवेगळे सिनोनिमसुद्धा दिलेले आहेत. द सिम्बॉल ऑर द ग्राफिक. ठीक आहे, तर इथे ॲज अ नाऊन आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जी ही माहिती दिली आहे ही पुरेशी अशी इन्फॉर्मेशन या 5ही शब्दाबद्दल आपण जाणून गेली आहे. आता आपण वळूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली पुढील ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटी. तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे आहे वर्क दिलेलं नाही आहे. तसेच इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटीमध्ये म्हटलेलं आहे की वी हॅव टू चेक हाऊ टू हँडल द स्मार्टफोन. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्मार्टफोन कसा हँडल करावा हे आपल्याला तपासून बघायचं आहे. तसेच इंडिव्हिज्युअल मॉनिटरिंग ऑर सुपरविजन बाय द टीचर. ठीक आहे, तर विद्यार्थी जे आहे मोबाईल जे आहे स्मार्टफोन जे आहे ते योग्य पद्धतीने हँडल करतात की नाही हे आपल्याला तपासून बघायचं आहे. तर इव्हॅल्युएशनमध्ये किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये इथे कुठल्याही प्रकारचे आपल्याला प्रश्न दिलेले नाही. आता माय टेकअवेमध्ये इथे काय आहे, स्टुडंट लर्न टू हँडल द स्मार्टफोन. म्हणजे स्टुडंटला जो आहे तो स्मार्टफोन हँडल करता येतो. स्टुडंट लर्न टू डाउनलोड द ऑनलाईन डिक्शनरी ॲप. मी तुम्हाला ते सुद्धा थोडक्यात एक्सप्लेन केलेलं आहे. स्टुडंट लर्न टू फाइंड द मिनिंग ऑफ द वर्ड फ्रॉम द ऑनलाईन डिक्शनरी.
हेही आपण बघितलेलं आहे की ऑनलाईन डिक्शनरीमध्ये शब्दांचे अर्थ कसे जाणून घ्यायचे. अँड लर्न टू व्हॉइस टाईप द स्क्रीन टच टायपिंग. ठीक आहे, ते प्रोनाऊन्सिएशन करतेवेळी ते मी तुम्हाला ते पण एक्सप्लेन केलं आहे की एखाद्या शब्दाचा उच्चार जो आहे तो कशाप्रकारे जाणून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपली ही जी ॲक्टिव्हिटी होती ॲक्टिव्हिटी आपली इथे संपलेली आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.